नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, उद्या 13 जानेवारी मंगळवार असून या दिवशी भोगी हा सण आलेला आहे. मकर संक्रांतीच्या अगदी एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो आणि मकर संक्रांतीचा सण हा एकूण 3 दिवसांचा मानला जातो, ज्यामध्ये पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत किंवा कर साजरी केली जाते. मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिलाच सण असल्यामुळे या सणाला खूप मोठं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व दिलं जातं. कारण जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या काळाला संक्रांत असं म्हटलं जातं आणि मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो. त्यामुळे एका संक्रांतीपासून पुढच्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा सौम्य आणि शुभ काळ मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की या दिवसापासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते. आयुष्यातील वाईट भोग, अडचणी आणि नकारात्मक कर्म हळूहळू संपत जातात आणि जीवनात सुख, समाधान आणि प्रगतीचे दिवस सुरू होतात. धार्मिक मान्यतेनुसार असंही म्हटलं जातं की मकर संक्रांतीपासून देवतांचे दिवस सुरू होतात आणि या काळात स्वर्गाचे दरवाजे खुले असतात. त्यामुळे या दिवशी केलेले दान, पूजा, उपाय आणि सेवा यांचं अनेक पटीने पुण्य हे आपल्याला वाढत जातं आणि ते अक्षय राहतं, म्हणजेच कधीही कमी होत नाही. भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस असंही मानलं जातं आणि या दिवशी जुने न वापरलेले सामान जाळून आयुष्यातील नकारात्मकता, वाईट विचार आणि जुन्या अडचणींचा त्याग केला जातो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मागील जन्मातील किंवा या जन्मातील काही ना काही भोग असतातच आणि ते भोग कमी व्हावेत, जीवनात नवीन सुरुवात व्हावी म्हणून भोगीचा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. कारण हा सण जुन्याचा त्याग करून नवीन, सकारात्मक आणि आनंदी जीवनाचं स्वागत करतो. म्हणूनच भोगीचा दिवस खूप शुभ मानला जातो आणि या दिवशी काही खास उपाय केल्यास त्याचा प्रभाव आयुष्यावर खोलवर दिसून येतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी आणि सोपा असा उपाय सांगणार आहे, जो उद्या मंगळवारी भोगीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर केल्यास आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही असं मानलं जातं. या उपायाने घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं, घरात अखंड लक्ष्मीचा वास होतो, मुलांची, पतीची आणि संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होते आणि जीवनातील वाईट भोग, कर्म हळूहळू दूर होतात. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला भोगीच्या दिवशी घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे आणि हा उपाय नेमका कोणत्या वेळेत करायचा आहे आणि यामागचं संपूर्ण महत्त्व काय आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच खाली असलेल्या हाईप बटनला सुद्धा क्लिक करा. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय खास करून उद्या मंगळवारी येणाऱ्या भोगीच्या दिवशी करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या आधीच मी सांगणार आहे, तर ती खास वस्तू तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे आणि त्यासोबतच मी तुम्हाला अजून एक प्रभावी असा उपाय सांगणार आहे, जो भोगीच्या दिवशी म्हणजे उद्या संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला करायचा आहे. भोगीचा दिवस खूपच खास मानला जातो, कारण या दिवशी सर्व देवी देवतांची ऊर्जा पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते आणि म्हणूनच या दिवशी केलेले उपाय, सेवा आणि श्रद्धेने केलेली कृती यांचं फळ हे नक्कीच मिळतं असं मानलं जातं. भोगी हा दिवस आपल्या आयुष्यातील समस्या, संकट, अडचणी आणि अडथळे दूर करण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. कारण आपण आयुष्यात जे काही वाईट भोग भोगत असतो ते भोग कमी व्हावेत आणि त्याचा त्याग व्हावा आणि जीवनात नवीन सकारात्मक सुरुवात व्हावी म्हणूनच भोगीचा सण मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवशी आपण घरी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवतो. ते नैवेद्य आपण देवांना अर्पण करून स्वतः ग्रहण करतो. पण त्यासोबतच जर आपण घरामध्ये काही खास उपाय आणि सेवा केली तर त्याचं खूपच आपल्याला मोठं फळ हे प्राप्त होतं आणि ते उपाय खूपच प्रभावी ठरतात आणि म्हणूनच उद्या भोगीच्या दिवशी हा उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्या आयुष्यात सतत पैशांच्या अडचणी येत असतील, खर्च जास्त आणि उत्पन्न कमी वाटत असेल, घरात पैसा टिकत नसेल, जितका पैसा येतो त्यापेक्षा जास्त खर्च होत असेल, व्यवसाय किंवा नोकरी असूनही हवा तसा आर्थिक फायदा होत नसेल, घरात आलेली लक्ष्मी कुठल्या ना कुठल्या कारणाने बाहेर जात असल्यासारखी वाटत असेल, तर या सगळ्या गोष्टी याच संकेत असतात की माता लक्ष्मी घरामध्ये
घरामध्ये स्थिर नाही। माता लक्ष्मी स्वभावाने चंचल आहे आणि ज्या घरात तिला प्रसन्न ठेवण्यासाठी योग्य उपाय, श्रद्धा, सेवा आणि सकारात्मक वातावरण असतं त्याच घरात ती स्थिर राहते असं सांगितलं जातं। घरात लक्ष्मी नांदणं म्हणजे फक्त पैसा असणं एवढाच अर्थ नसतो, तर त्या घरात शांतता, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, कुटुंबातील एकोपा, प्रेम, विश्वास आणि सकारात्मक वातावरण असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। आणि जेव्हा घरामध्ये असं वातावरण तयार होतं तेव्हाच खऱ्या अर्थाने लक्ष्मी नांदते असं म्हणलं जातं। आपल्याला पैसा हवाच आहे, पण त्यासोबतच तो टिकवून ठेवण्यासाठी घरातील वातावरण अनुकूल असणं हे सुद्धा फार गरजेचं आहे। आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाहीत असं सांगितलं जातं। भोगीच्या दिवशी जर घराच्या उंबरठ्यावर हा उपाय केला तर घरातील अनेक समस्या हळूहळू दूर होऊ लागतात, कारण वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा केवळ घरात येण्याचा मार्ग नसतो, तर तो सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा यांचा प्रवेशद्वार असतो असं मानलं जातं। त्यामुळे भोगीच्या दिवशी मुख्य दरवाजासमोर किंवा उंबरठ्यावर काही शुभ वस्तू ठेवणं हे फारच मंगल मानलं जातं। त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण तयार होतं, प्रगतीचे मार्ग खुले होतात आणि संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होते। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या भोगीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं आहे, कारण भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं। म्हणून तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ, थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एका तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे। त्या पाण्यात थोड्याशा फुलांच्या पाकळ्या, पांढरे तीळ, हळद, कुंकू, अक्षता टाकायच्या आहेत आणि सूर्यदेवाला अर्घ्य अवश्य अर्पण करायचं आहे, म्हणजे सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। तर पहा, या दिवशी आपण सूर्यदेवाला जल अर्पण केलं तर आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदत असते। आणि घरातील एका व्यक्तीने सूर्याला जल अर्पण केलं तरीही चालेल, किंवा घरातील ज्या व्यक्तींना शक्य होईल त्यांनी सर्वांनी या दिवशी सूर्यदेवाला जल हे नक्की अर्पण करायचं आहे। या दिवशी तुम्ही फक्त एवढी गोष्ट केली तरी सुद्धा तुम्हाला सूर्यदेवांचा भरभरून असा आशीर्वाद हा प्राप्त होईल। त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे। या दिवशी देवांना स्नान घालताना सुद्धा पाण्यामध्ये त्या पांढरे तीळ टाकून तुम्हाला देवांना स्नान घालायचं आहे। आणि भोगीच्या दिवशी चुकूनही कोरडी देवपूजा तुम्ही करू नका। व्यवस्थित देवांना स्नान घालून धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे। आणि त्यासोबतच तुम्हाला तुमच्या घरातली फरशी ही जी आहे तर ती सुद्धा या दिवशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। घराची स्वच्छता करायची असते, कारण भोगपुगी जी आहे तर ती आपल्या जीवनातील, आपल्या आयुष्यातील सर्व वाईट भोग दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो। त्यामुळे आपलं घर हे संपूर्णपणे तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे। फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडीशी हळद जी आहे तर ती टाकायची आहे आणि त्याने हे घर तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आता पहा, भोगीच्या दिवशी जेव्हा तुम्ही घराचा मुख्य दरवाजा हा उघडणार तेव्हा हा दरवाजा उघडल्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये एक चमचाभर हळद टाकायची आहे, थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर ते घराचा मुख्य दरवाजा उघडला की लगेच तुम्हाला ते पाणी मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे। उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला सुद्धा थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचं आहे। तर पहा, रात्रभर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती अलक्ष्मी, नकारात्मकता, दरिद्रता ही आलेली असते आणि जेव्हा आपण हळदीचं असं पाणी शिंपडतो तेव्हा ती नकारात्मकता किंवा ती अलक्ष्मी आपल्या घरात येत नाही, आपल्या घरापासून दूर राहते। आणि त्यामुळे असं पाणी तुम्हाला हे सर्वप्रथम शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्वात आधी उंबरठ्याच्या वरती हळदीचं लेपन देखील करायचं आहे। हळदीचं लेपन आपण कसं करतो हे आता सर्वांनाच माहिती आहे। उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला हा मुख्य उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। तूप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घालायचं आहे, किंवा तुमच्याकडे साधं तेल असेल तर ते तुम्ही घातलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची मिळून एक जोडवात लावायची आहे आणि हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे खाली पांढरे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये त्या तिळावर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे। त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि घराच्या उजव्या साईडला हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। आता उजव्या साईडला म्हणजेच जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर त्या साईडला तुम्हाला हा दिवा हा ठेवायचा आहे। जर आपण भोगीच्या दिवशी असा दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सकाळीच लावला तर तुमच्या घरातील दारिद्र्य हे दूर होतं, कुटुंबाची प्रगती होते, कारण तीळ जे असतात तर ते दारिद्र्य नाशक मानले जातात। तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंपासून झालेली आहे आणि म्हणून तिळाला खूप
खूप जास्त महत्त्व संक्रांतीच्या काळामध्ये दिलं जातं आणि म्हणून भोगी आणि संक्रांत या दिवशी जास्तीत जास्त तिळाचा वापर जो आहे तर तो केला जातो। आता असा हा दिवा तिथे लावल्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल जे आहे तर ते अर्पण करा, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तर थोडंसं कुंकू आणि हळद हे पाणी टाकून मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर त्याने तुम्हाला उंबरठ्यावरती जिथे तुम्ही हळदीचं लेपन केलेलं आहे तर त्याच्या उजव्या आणि डाव्या साईडला एक एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढताना मधले 4 डॉट्स आणि साईडच्या 2 लाईन सुद्धा तुम्हाला काढायच्या आहेत आणि त्यानंतर उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला त्याच हळद आणि कुंकवाने उंबरठ्याच्या मध्ये अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे। म्हणजे 8 उभे बोट जे आहेत तर ते उंबरठ्यावरती मधोमध तुम्हाला ओढून घ्यायचे आहेत। ज्या प्रकारे आपण जेव्हा आपल्या घरामध्ये पूजा करत असतो कलशावरती आपण ज्या पद्धतीने कुंकवाचे बोटे ओढत असतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला ही 8 बोटं जी आहे तर ती उंबरठ्याच्या मधोमध ओढायची आहेत। अष्टलक्ष्मीचे हे रूप मानले जातात, ज्यामध्ये पहिलं बोट ओढल्यानंतर तुम्हाला आदिलक्ष्मी म्हणायचं आहे, दुसरं बोट ओढल्यानंतर धनलक्ष्मी आणि नंतर धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी अशी 8 बोटं ओढताना ही 8 नावं तुम्हाला घ्यायची आहेत। आणि ही जी अष्टलक्ष्मी आहे ना तर ती आध्यात्मिक, भौतिक आणि व्यावहारिक समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। आणि जेव्हा तुम्ही अष्टलक्ष्मी ही मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती काढता तेव्हा प्रत्येक लक्ष्मी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे सुख जे आहे तर ते प्रदान करत असते आणि म्हणून तुम्हाला अष्टलक्ष्मीचं प्रतीक जे आहे तर ते काढायचं आहे। त्यानंतर त्याला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फूल वाहून त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर त्याच हळद कुंकवाने तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे आणि त्याला सुद्धा हळद कुंकू लावायचं आहे आणि तसेच एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा काढायचं आहे। या दिवशी पहा आपण घरामध्ये भोगीची भाजी बनवत असतो, बाजरीची भाकरी बनवत असतो आणि ते सर्व काही आपण आपल्या स्वयंपाकघरामध्येच करत असतो आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णा वास करत असते। या दिवशी इंद्रदेवांची सुद्धा पूजा केली जाते आणि अन्नपूर्णा देवीची सुद्धा या दिवशी पूजा ही केली जाते। अन्नपूर्णा मातेचा वास सदैव आपल्या घरात राहावा, तिच्या कृपेने घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून स्वयंपाकघरामध्ये सुद्धा एक स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर तुळशीला सुद्धा जल अर्पण करायचं आहे आणि तुळशी मातेला जल अर्पण करताना सुद्धा तुम्हाला त्यामध्ये पांढरे तीळ हे आवर्जून टाकायचं आहे। तुळशीला हे जल अर्पण केलं की हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून 11 प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या भोगीच्या दिवशी करायचा आहे। फक्त एवढ्याच गोष्टी जरी तुम्ही भोगीच्या दिवशी केल्या, अगदी श्रद्धेने मनोभावे केल्या तर नक्कीच संपूर्ण भोगीचं शुभ फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल। सूर्यदेव, इंद्रदेव यांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होऊन घरात अखंड लक्ष्मी वास करेल। तसेच हे उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये जे काही वाईट भोग अडचणी आहेत तर त्या 100% या उपायाने दूर होतील। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।